वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अजून आंघोळ झालीच नाही, थोड्या वेळात करते. आता घरचे काम पण तसेच राहिले करायचे. काय करायली का मम्मी? ठसका लागायले. छी यार, मेथीची भाजी करायली मम्मी. मेथी चांगली असते शरीराला. काय असते? शरीराला चांगली असते, पण मला नाही आवडत. खावच लागते. आवडणार मी नाही खाणार. बरं, कशी खाय नसते बघते मी. नाही खाणार. माझ्यासाठी भात आहे ना, मी भात खाईन. नाही पुन्हा मी चालते की मेथीची भाजी 2 पोळ्या करते तुला. काय यार, मी तर नाही खाणार. बरं ते जाऊ दे. हॅपी मदर्स डे मम्मा. थँक्यू. तुला काय पाहिजे माझ्याकडून? तू खाल्ली. मी कधीच खाणं पिल्लं. बस मला विसर टाकायचं नाही. सांग काय पाहिजे? काय पाहिजे? काय घेऊन देऊ? गाईस, घेऊन द्यायचं काय नाही, पण सगळे पैसे मम्मीकडेच असतात. मग मी कसं काय घेऊन देऊ बरं? मला असं खूप वाटतं की यार सरप्राईज द्यायला पाहिजे असं तसं, पण मम्मी सगळे पैसे मम्मीकडे असतात. आम्ही पैसे जवळ ठेवतच नाही. नाही पप्पा ठेवतात, नाही भैया, नाही कोणी पण. सगळं मम्मीकडे असते. हो मम्मा? आता सांग, तू पैसे दे मला आणि तुझ्यासाठी काहीतरी आणतो मी. नाही, मी देणार नाही पैसे. मम्मी यार, किती वेळेस तू. आणि गाईज, मम्मी आता मला भाताला फोडणी देऊन देणार. हे ना मम्मी? ए मी ते खाय ना ग भाजी. मी सांगायला आता गरम गरम पोळी खाते, पोळी आणि भाजी खाते. नाही, मेथीची भाजी खायला मी. आणि इथे म्हणतानी भैया कालची मॅच बघायले. संध्याकाळी तर मॅच बघत बघतच झोपी गेला होता तू, माहितीये. आणि मी अर्ध्या रात्री उठून टॉमीला शिवा देऊ लागले होते. हे ना याला. हा, अर्ध्या रात्री आहे ना म्हणतानी उठून कुई कुई करायले आणि बाहेर ने म्हणाले त्याला वॉशरूमला ते. आणि भैया उठना चले, माझ्यापाशीच येऊन म्हणाले. मी गार झोपेमध्ये होते, मला खूप झोप येऊ लागली. मी म्हणले आज टॉमी झोपू दे, म्हणलं चिरकू नकोस. मग भैयाला आवाज आला वाटतं, मी असं म्हणलेला. तर मग भैया उठला आणि त्याला नेला. मला झोप झोप म्हणला. मला खरंच खूप राग आला होता, पण नाही, याचं पण करावं लागते. हे ना. टॉमी आता ऐकायला बरं, त्याला माहित झाले की त्याचं नाव टॉमी आहे. गुड बॉय बनायला आता टॉमी. हे ना भाऊ टॉमी? गुड बॉय बनायला तू, गुड बॉय. आणि सोप्यावर बसायलंय, दिवाणवर बसायले. ते आम्हाला बसू देण्यात चालले, ते स्वतः बसायला एकटाच. बरंच आता तुला एकट्याला बसू दिलंय. त्याला वरी घेतो मी काय त्यामुळे. हा, तू वरी घेतला त्याला. त्यांना गाईस की टॉमी म्हणतानी सोप्यावरती कोणाला बसू देण्यात चालले, तर तुम्ही स्वतःच बघा आता. बस बरं, त्या साईडनं बस. आपण ते तसंच करायले. मी बसले. आहा, आई ग. आई, तू सांग तुझ्या लेकराला टॉमीला आम्हाला सोप्यावरती बसू देण्यात चाललंय. तुमच्यासाठी घेतला नाही, त्याच्यासाठी सोपा घेतलाय. काय म्हणू मी? काय म्हणू? आमच्यासाठी नाही आहे सोपा. मसूद झोपते म्हणून त्याच्यासाठी आहे. ऐ, भोकायला कडूच. काय रे भोकायला? या दोघांना बसू द्यायचं नाही हा टॉमी. या दोघांना दिवाणावर सोफ्यावर बसू द्यायचं नाही. आपण 2 जण बसूया. तू बस बरं, तुला काय करते काय बघत. तू बस. अरे मम्मीचा लाड करायलाय ते, आपल्या दोघांनाच तसं करायलंय भैया. हा, तुझी काय राय आहे? माझी काही नाही, मला चावाले. बघा, आरामात झोपी गेले मम्मी पशी. आणि काल संध्याकाळी पण लय सतवलं हे. गाईज, आता आम्ही चाललो पनीर आणि खवा आणायला. भैया गाडी चालवणार आहे, पण एवढ्या उन्हामध्ये मी कॅप पण घेतली नाही. काय नाही, कॅब घालू तुला? थँक्यू. चला जाऊया. बाय मम्मा. अरे एवढे गरम वाफा लागत आहेत ना. मी पहिल्यांदा निघाले, जसं उन्हाळा लागला तसं दुपारी असे भर उन्हामध्ये. मला आता किती लागत असते. याला तर बार दुकानला जावं लागतं. काही आणायचं वगैरे असलं की याला जावं लागतं. मी घराच्या बाहेरच निघत नाही, पण खूपच ऊन आहे रे बाबा. आम्ही इथं आलो आणि भैया गेला इथे.
पनीर घ्यायला आणि खवा. आणि इथे ना ग्लासमध्ये दही भेटलेलं भारी लागते. 10 मिनिट लागतात फक्त इथे यायला. तर परत घरी जायचं एवढ्या उन्हामध्ये. गुलाबजामुन खायचे आज. मम्मा म्हणली करूया गुलाबजामुन. आणि भैयानी हे सगळं घेतलं. आता चला डायरेक्ट घरी जाऊया. ऊन एवढा लागायला ना भाई, घरी जाऊन झोपू वाटायला, पण घरी जाऊन कामं करायचे आता मला. आम्ही घरी आलोत. आणि हे घे भैया कॅप. ऊन लागलं. ऊन लागलं त्याला. ऊन लागलं पण मला म्हणतानी कॅप दिले. मस्त की पनीर खा झोपी जा. माझे केसच वाळून गेले. मस्त पैकी खालचे वाळे, इथले नाही वाळे. कशी चंपू चंपू दिसायले. अजून घरचे कामं बाकी आहेत थोडेफार. तू चमकायला हे उन्हात आले तरी पण काळा पडला नाहीस. चमकतोच, हमेशा चमकतो. तू काळा का पडला नाही? का? मी बघ काळी पडले. 3 वाजायलेत आणि आता म्हणतानी पूर्ण स्वयंपाक बनवला. तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं. याला कशाची भाजी म्हणतात? मेथीची. मेथीची भाजी जे की सकाळची आहे, मॉर्निंगला केली होती. आणि पनीरची भाजी आणि वांग्याची भाजी. अरे वांग्याची भाजी दिसणं चली. इथे आहे वांग्याची भाजी. आणि दही आहे. आणि भैया इथे जेवत बसले. आणि आम्ही चटईवरती जेवायलोत. कारण ते टॉमी म्हणतानी कुठं पण असं हे करत राहते ना, चाटत वगैरे राहते. त्यासाठी अजून त्याला इंजेक्शन वगैरे दिलं नाही. त्यासाठी असंच जेवावं लागले सध्या त्याला. आणि मम्मीनं पूर्ण स्वयंपाक केली. मी थोडी फार हेल्प केले. हो मम्मा? आज मदर्स डे आहे आणि मम्मी स्वयंपाक करायली. हो मम्मी? करावंच लागते, खायला लागणार. खायला लागणार? खावंच लागते. तर टॉमी तिथं खात बसले आमच्याकडे बघायले. खाले काय त्याला पोळी? हा खाले. त्याला दुसरी ती पोळी. तर चला आता जेवण घेऊया. मला बोलता सुद्धा येणार चालले. एवढी भूक लागली ना मला. तर समोरच धुम्म चाले.